दीप प्रज्वलन होत आहे। एक सायकल बँक आणि जेव्हा गरीब विद्यार्थी असतो एखादा एस टी जात नाही, जेव्हा शाळेत फिरत होतोय तेव्हा काही विद्यार्थ्यांनी आम्हाला तक्रार सांगितली आणि मला सायकल मागितली। एका कार्यकर्त्यानं सायकल मागितली, मी त्याला 2 वर्ष दिले नाही, तो नाराज झाला आणि मला सायकलही तुम्ही घेऊ शकले नाही। तर 3-4 हजाराची सायकल एकाला देतो म्हटलं तर सगळेच आपल्या मागं लागेल आणि मग माझ्या डोक्यात आली तर आपण एक आमदारांतून सायकल वाटप केलं पाहिजे। वास्तविक आमदार निधी ही व्यक्तिगतसाठी देता येत नाही, व्यक्तिगत वस्तू आमदारांतून देता येत आणि मग त्याला आम्ही थोडंसं त्याला रचनात्मक काम केलं। आम्ही ह्या सायकली विद्यार्थ्यांना देता आम्ही शाळेला देतो आणि त्याची अहिल्यादेवी होळकर बँक तयार केली, सायकल बँक केली आणि त्याला विशेष बाब महाराष्ट्रातला पहिला उपक्रम आहे हा। आमदार निधीतून कुठल्याही आमदारांना आतापर्यंत सायकल वाटप केली नाही, तसं आम्ही स्कूटी वाटप केली होती दिव्यांगाला, हे एक विशेष बाब होती। दुसरं आपण पाहिजे का ही एक विशेष बाब आहे का आपण आमदारांतून सायकल वाटप करतो आहे। तिसरी विशेष बाब आम्ही अधिक केली का दिव्यांगांना 65 दिव्यांगांना आपण स्टॉल वाटप करणार आहोत आमदार। या तीनही विशेष बाब सगळ्या आमदारांना पटल्या आहेत। वाटते पुढच्या वेळेसपासून सगळे आमदार महाराष्ट्रात हे करणार आहे, याची सुरुवात आपण इथे केली। हा उपक्रम नेहमी गरजूपर्यंत पोहोचणार का? हां, तर 3 किलोमीटर जे विद्यार्थी आहेत त्यांना पहिलं प्राधान्य घेतलं। आता 5 ते 7 किलोमीटर घ्यायचं का नाही घ्यायचं, कारण विद्यार्थ्यांना 5 किलोमीटर सायकलवर येणे आणि 5 किलोमीटर जाणे 10 किलोमीटर हे त्याला जड होईल का याचा थोडासा विचार करू दुसरा टप्पा आपण 5 किलोमीटर। भाऊ, हा उपक्रम आपण अचलपूर मतदारसंघामध्ये राबवला, असा उपक्रम आपण महाराष्ट्रामध्ये राबवून का? हे आता त्या आमदारावर आहे, त्या आमदारांनी तो राबवला पाहिजे। असा आमदार निधीचा सदुपयोग आपण समाज मंदिर रस्त्यासाठी इतक्या पुरताच मर्यादित होता, आपण त्याची व्याप्ती वाढवू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।